त्यामध्ये महापालिकेच्या माध्यमातून अतिशय सायंटिफिकली 18 महिन्याचा ॲक्शन प्लॅन, मी मागे देखील म्हणालो की हा काय एका महिन्याचा प्लॅन असू शकत नाही. हा सातत्याने पुढे 18 महिन्याचा ॲक्शन प्लॅन त्या ठिकाणी करणार. त्यामध्ये 7 तत्वांवरती, त्यामध्ये डिटेक्शन, आयडेंटिफिकेशन, पेनलायझेशन, इरॅडिक्शन, कंट्रोल, प्रिव्हेन्शन आणि मेंटेन या तत्वांच्या वरती आपला हा प्लॅन चालणार आहे. त्यामुळे डिटेक्शन करताना एक सेन्सर्सचं जाळं नवी मुंबई शहरामध्ये पसरवलं जाणार. त्यामुळे कुठल्या भागातून हा वायू प्रदूषण येत आहे, धूळ प्रदूषण येत आहे ते आपल्याला दिसणार आहे. पहिला त्याचा मूळ स्रोत काय आहे ते कळणं खूप गरजेचं आहे. तो त्याच्यामध्ये नमूद आहे. त्याचबरोबर व्हर्टिकल प्रोफाईल करणार आहे. आज व्हर्टिकल प्रोफाईल करणारी मला वाटतं पहिली महापालिका ॲक्शन प्लॅनमध्ये असेल. त्यामध्ये थेटर्ड बलून आणि नियर स्पेस बलून हा त्या ठिकाणी सोडणार आणि व्हर्टिकल प्रोफाईल करणार. त्या बलून्सवरती सेन्सर्स लागले असणार आणि दिवसभर ते डेटा जमा करणार की वायू कुठल्या दिशेने येते, त्याच्याबरोबर कुठले पोल्युटंट येत आहेत, कुठल्या हॉटस्पॉट कुठले पोल्युटंटचे. बरोबर प्रदूषण हा मोठ्या प्रमाणात लॉ, ऑर्डर, एन्फोर्समेंट याच्याशी निगडीत आहे. थर्ड पार्टी गोष्ट देखील आहे, पण महापालिका कुठे प्रदूषण करत नाही त्या दृष्टीने ॲक्शन प्लॅन केलेला आहे. धूळमुक्त योजना त्या ठिकाणी करण्यात येत आहे. लेगसी धूळ ज्या आपल्या रस्त्याच्या किनारी, साईड शोल्डरला, डिवायडरच्या साईडला, ओपन प्लॉट्सवरती ते दूर करण्याचं करणार. वॉटर फॉगर, जेट, पॅडल स्वीप्स तुम्ही जर बघितला तर मी साधारणपणे 90 पानाचा आराखडा आणि 80-70 पानाचे अनुसूची SOPs त्या ठिकाणी मी तयार केलेले आहेत. याच्यामध्ये डिटेल असा आपण सभागृहापुढे मांडेन, सभागृह त्याच्यावरती चर्चा करेल आणि त्यांच्या काय सुधारणा किंवा सूचना असतील त्या मांडतील. पण निश्चितच हा प्लॅन केल्यानंतर आपला शहराचा AQI हा चांगला करण्यासाठी जरूर या ॲक्शन प्लॅनमध्ये आम्ही कटिबद्ध आहोत आणि निश्चितच हा ॲक्शन प्लॅन झाल्यानंतर मी पुन्हा ॲक्शन प्लॅनचा एन्फोर्समेंट करण्यासाठी बायलॉज तयार करायला घेतलेला आहे. बायलॉजचा प्रस्ताव पुढील महासभेमध्ये मी सादर करेन. हा ॲक्शन प्लॅन महापालिका लेवलवरती अप्रूव्ह होईल, पण बायलॉज तयार केल्यानंतर तो शासन स्तरावरती अप्रूव्ह करण्यासाठी जाईल. त्यामुळे पेनल्टी लावणं, एन्फोर्समेंट करणं हे त्या बाबतीत सोप्या पद्धतीने होतील. तर मला निश्चितच विश्वास आहे की या ॲक्शन प्लॅनच्या माध्यमातून वायू प्रदूषण नियंत्रण करण्याचा आपला जो धोरण आहे, जो निश्चय आहे तो निश्चित